पण दादाला काय लिहिले तुम्ही मंगेश सर? पण दादा ये जाताना तीन मूल. मला नाही कळलं मंगेश तुम्ही काय लिहिले. पण दादा कळले, पण दादा या जन्नत तीन मूल. हा तीन तीन आहेत. हा मुलं आहेत ना, तीन मुलं आहेत. जो जो वेर आर जो गॅस करा माझं शिक्षण किती झालं असेल. गॅस करा. हा दोनच ठेवायची होती मंगेश, दोनच ठेवायची होती. पण काय आलं ॲक्च्युली थोडा इश्यू होता घरात. मग ते म्हणले नाही अजून एक होऊ द्या. मग चला म्हणलं जाऊ दे म्हणलं आपण पण नाही. नाही नाही थांबू शकतो सरपंचजी. नाही आपलं सरपंच पद पण नाही भेटलं ना, उपसरपंच पण भेटलं ना तरी इनफ आहे. आपण अपेक्षा मोठी कधी करत नाही. आपलं ज्याच्यामध्ये जे भेटते त्याच्यामुळे आपण समाधानी राहणार. पण आत्ता पण बंद नाही. हां आता स्टॉप आहे. बी कॉम नाही झालं कंप्लीट. मी म्हणतो माझी कंप्लीट स्टडी. कंप्लीट स्टडी सांगा पूर्ण. हा विचारा यार विचारा. बिंदास विचारा. ही बोलायची जागा आहे, तुम्ही बोलू शकता बिंदास. काय विषय ते विचारू शकता. हा विचार मंगेश सर विचारा तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे मला. तेच डबल टॅप करा, लाईक करा व्हिडिओला. ते आपल्याला थोडी समजणार. कोण आहे? आपलं काहीच कळत नाही. सबस्क्राईब करा चॅनलला. नाही आपल्याला काही समजत नाही. ओके मग या. आपलं काही समजत नाही. आपलं काय समजत फक्त 5 मिनिटाचा खेळ असतो. दॅट्स ऑल. तुम्ही अभ्यास नाही केला तुम्ही अभ्यास नाही केला मंगेश साहेब. बायोलॉजी नाही वाचली का तुम्ही? त्याच्यामुळे पूर्ण फोडून दिलेले ना. नाही त्याला काय काय होतं अनुभव. आता फॉर एक्झाम्पल तुमच्याहून मोठा सी असन तर तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स तुम्ही घ्यानच ना. बरोबर का नाही बनवर? आणि जीवनाचं तर कॉमन थिंग आहे ते तर तुम्हाला विचारायला लागेल. काय प्रॉब्लेम नाही आहे. पण काय होतं मी हे उत्तर याच्यावर नाही देऊ शकत ना. लफडं तेच प्रॉब्लेम वाढतो ना आपला. जो कहाँ पे गए हो जो? अरे आपसे बात करनी है यार जो.